नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सतीश डोके द फार्म या फेसबुक पेजवर आपलं स्वागत करतो। हा आमचा प्लॉट हा तुम्हाला दिसत असेल, हे कारलं आणि राजमा आहे। कारल्याला सर्व स्टेजिंग केलेलं आहे आणि हा झेंडू आणि काकडीचा प्लॉट आणि त्याच्या पलीकडचा भेंडीचा प्लॉट आणि इकडे आता खाली तो पलीकडच्या साईडला फ्लावर आणि वांग्याचा प्लॉट। तर या कारल्यासाठी आपण फळमाशी साथीचा जो ट्रॅप लावणार आहे तो आपण दाखवणार आहे आणि काकडीसाठीही तो ट्रॅप चालतो। तो ट्रॅप आपण काकडीमध्ये झेंडू आंतरपीक असल्यामुळं त्या जास्त आवश्यकता पडत नाही, तरी आपण 1-2 ट्रॅप त्यात लावणार आहेत। याच्यानंतरची पुढील माहिती तुम्हाला आमचे नितेश सर देतील। थोडंसं स्टेज दाखवा कारल्याची कशी आहे, कारल्याची वेल दाखवा कशी चढवलं गेले पहिले ऑलरेडी बॅक कॅमेरा चालू करा आणि दाखवा त्यांना हे कारलं आपण त्या दिवशी स्टेजिंगचा आणि जाळीचा लाईव्ह व्हिडिओ केला होता। तर तुम्ही पाहू शकता की कारलं कसं व्यवस्थित, म्हणजे जे आपण सुतळीची नॉर्मल मेथड वापरतो त्यापेक्षा जाळीवरती किती छान चढतंय कारलं, हे तुम्ही पाहू शकता। एकदम व्यवस्थित सुटसुटीत कारलं आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याला। आणि सुतुळीमुळं बरेचसं परत बांधावं लागतं, तसं अजिबात जाळीमुळं काहीच प्रॉब्लेम येत नाही। हे पाहू शकता की या झाडाला 4 फुटवे आहेत, तर हे बघा किती सुटसुटीत वरती गेलेले आहेत। जास्त फुटवे असेल तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही, एकदम सुटसुटीत। आणि त्यात असणारा आंतरपीक राजमालाही काहीच प्रॉब्लेम क्रिएट करत नाही, ते एकदम व्यवस्थित जातात फुटवेवरती। असे जे लहान फुटवे आहेत ते आपण त्यांना असे वरती चढवून देऊ शकतो आणि तेही व्यवस्थित असे वरती जातात। तर आता पुढील माहिती तुम्हाला ट्रॅप विषयी सगळी माहिती रितेश सर देतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो,
द फार्म या फेसबुक पेजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲक्च्युअली आपण आज ॲप्स आपल्या शेतामध्ये बसवतोय. ॲक्च्युअली टायटल देताना जुगाड दिलं आहे, कारण हे जुगाडच आहे. कारण आपल्याकडे जे बिस्लरीच्या बॉटल्स असतात मोकळ्या पडलेल्या, तर त्यापासून हे जुगाड बनवलेलं आहे. तर मार्केटमध्ये आपल्याला लूर वगैरे भेटतात शक्यतो, आणि त्या लूरला ते ग्लासेस घ्यायचे आणि ते मग किती सस्टेनेबल असतात किंवा किती टिकतात किंवा ते खर्च किती जास्त होतो, आणि ते अजून प्लास्टिकची बरं. त्यापेक्षा आपण तुम्ही जर हे मेथड हे केली तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने हे ट्रॅप एकदम सहजरित्या बसवता येतात. तर हे असं ट्रॅप बनवला आहे आपण. ह्यात तुम्हाला एक इथं लूर दिसत असेल, पुढे या थोडं, त्याच्या फोकस करायचं. इथं असं आपण फोकस करायचं कॅमेरा, होतं आहे फोकस. हां, इथं तुम्हाला लूर दिसत असेल. आता मी तुम्हाला ॲक्च्युअली एक प्रॅक्टिकल दाखवतो. ह्यामध्ये ह्या लूरमध्ये आपण ह्यात पाणी टाकणार आहे, की जेणेकरून ती फळमाशी यात पडल्यानंतर आता हे लूर आहे. हे लूर आहे. ओके, आता तुम्हाला मी सांगतो हे लूर म्हणजे आता एक आम्ही इथल्या एका कंपनीचं आणलं, एक स्टँडर्ड लूर आहे. तर मेल फ्लाय लूर आहे, बॅक्टेरिया क्युकुरबिटेसी, म्हणजे ज्या कुकुरबिटेसी म्हणजे काकडी वर्गीय किंवा टोमॅटो वर्गीय पिकामध्ये जे येतात ते त्यातलं हे आहे. तर हे कशासाठी वापरतात, तर टोमॅटोसाठी, काकडीसाठी, कारल्यासाठी, भोपळ्यासाठी, त्याच्यानंतर काकडीसाठी, त्याच्यानंतर कलिंगडासाठी, खरबुजासाठी हे वापरतात. तर हे सगळं 8 ते 10 ट्रॅप पर एकर पाहिजेत, म्हणजे अशा 10 वड्या पर एकरला आपण देऊ शकतो. तर साधारण हे इको फ्रेंडली आहे आणि मेजर व्हेजिटेबल्सला हे वापरलं जातं. हे आम्ही कसं बसवतो तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो. आता बघा, ही बॉटल आहे आपल्याकडे, जी रेग्युलर बॉटल असते नाही का, मार्केटमध्ये भेटते ती. ओके, त्याचं हे प्लास्टिक आपण पहिल्यांदा काढू. ओके, ही बाटली पूर्ण तुम्हाला दिसत असेल. ह्या बाटलीला इथं एक चीर पाडून घ्यायची. हे अशा प्रकारे त्यातनं फळमाशी आत गेली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून हे पाडायचं. ओके, असं दुसऱ्या बाजूने सेम असं करायचं. सेम दुसऱ्या बाजूने असं केलं. ओके, हे तुम्हाला दोन होल दिसत असेल, फोकस करायच्यावर 2 अशी होलं पाडल्यात. ओके, आपण जो लूर वापरणार आहे तो हा लूर आहे. ह्या लूरला आपण काही दोरीच्या माध्यमातून, आता आम्ही इथं तंगूस वापरलाय, तुम्हाला तंगूस वापरायला तर उत्तम आहे. हा पूर्णपणे आत फिट करून घ्यायचा. त्याला एक होल असतं. हे निसटणार नाही अशा पद्धतीने बांधा, जेणेकरून पुन्हा हे प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही. ओके, हे बाटलीतून हे बाटलीचं होल, आपलं बुच्चन जे आहे तिला होल पाडले. टोपणाला फोकस करायचं, टोपणाला होल. ह्याच्यामध्ये हे
पण येतं. आणि हे बाटलीचं टोपण असं लावून घ्यायचं वरून हे केल्यानंतर. त्याला कोणती एक साधारण काटकी लावा जेणेकरून ते लूर खाली जाणार नाही पुन्हा, नाही का. अशा प्रकारे फिट करून घ्यायचं जेणेकरून हे तुम्हाला वर पुन्हा बांधता वगैरे. हा झाला लूर. ओके. आणि ह्यात खाली आपण पाणी टाकले जेणेकरून ही फळमाशी ह्यात पडली की ती मरून जाईल. ओके. आता हा ट्रॅप आपला बसवायचा आहे. हे दाखवा ह्याला हे ट्रॅप कशी बनवली. एक हातात घेऊन दाखवा बाटली व्यवस्थित. हातात घेऊन दाखवा व्यवस्थित. आता साधारण कारला उंच होईल थोडस मिडल लेवललाच आपण हे करणार आहे. अजून इम्पॉर्टंट बांधायचं वरती. ओके. आता एकदम फिट बसलंय हे. असंच घ्या पुढं एक दोन अजून लावून दाखवू त्यांना. साधारण एकरी 8 ट्रॅप लावतात. तर आपण साधारण आता इथं एकरी 4 अर्धा एकर आहे आपला प्लॉट. तर अर्धा एकराला साधारण 4 ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा शक्यतो मिडलला लावा जेणेकरून मग ते सगळीकडे इम्पॅक्ट करेल. अतिशय सुंदर प्लॉट आला आहे आमचा राजमा आणि इंटरक्रॉपचा कारल्याचा. तुम्हाला दिसत असेल इथं अतिशय सुंदर पद्धतीने कारलं या वेली ह्याच्यावर चढत आहे जाळीवर.
तिकला बसते. आता हे लूर इथं वरती आहे. ह्यात फेरोमेनला माशी अट्रॅक्ट होऊन ट्रॅपला लूरला ती ह्यात येऊन ह्या पाण्यात पडणार आहे ती, बरोबर. ह्या पाण्यात पडून तिचा हे होईल. अशा प्रकारे हे भरपूर फवारण्या वाचवतात. ॲक्च्युअली मी पहिला माझा जो प्लॉट होता टोमॅटोचा, त्यामध्ये आपण हा प्रयोग करून पाहिला होता. अतिशय सुंदर प्रकारे रिझल्ट्स आहेत. फवारण्या पण खूप कमी प्रमाणात राहिल्या. ऑलरेडी आपण येल्लो आणि ब्लू ट्रॅप इथं बसवलेले आहेत. तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्हाला इथं ब्लू ट्रॅप्स दिसतील. हो, इथं ब्लू ट्रॅप्स आहेत. पुढे येल्लो ट्रॅप दिसत असेल तुम्हाला. इथं पण येल्लो ट्रॅप दिसत असेल की बाबा ऑलरेडी ट्रॅप्स आहेत. तरी पण आपण हे का करतोय की जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे असतात शेती करताना घ्यायचे, त्याचा आपल्याला इथं फायदा होईल. ओके, तर अजून 1-2 ट्रॅप ह्या फील्डमध्ये बसवणार आहोत आपण, आणि उरलेले 3 ट्रॅप तिकडं, असे 7 ट्रॅप. ॲक्च्युअली झेंडूमध्ये काय गरज नाही, तरी पण आपण प्रयत्न करतोय की मॅक्स ट्रॅप बसवावेत, नाही का, जेणेकरून आपल्याला पुढं ह्या प्लॉटसाठी अडचण येणार नाही. बघा, हे सगळं टाकाऊ वस्तूपासून बनवले. ॲक्च्युअली हे जुगाडच आहे. आम्ही पण एका ठिकाणी पाहिलं होतं. आणि हे जे ग्लासेस वगैरे किंवा जर लूरचा बॉक्स घ्यायचा म्हणला तर साधारण ते 300-350 रुपये लागतात. हा तो सेम लूर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरून एक साधारण 60 रुपयामध्ये एकदम व्यवस्थित उत्तम प्रकारे आपल्याला करता येते. तर बघा मित्रांनो, असे फायदे आहेत. तुम्ही प्रयत्न करा तुमच्या प्लॉटवर असं प्रयत्न करण्याचा. जिथं शक्यतो फळभाज्या आहेत तिथं ट्रॅप लावावेत असा एक सल्ला आहे. सगळेजण मॅक्सिमम आता अवेअरनेस वाढते. तुम्ही द फार्मच्या पोर्टलला गेले तर तुम्हाला तिथं वेगवेगळे आर्टिकल्स वाचायला भेटतील ट्रॅपविषयीचे. ट्रॅप द फार्म जर टाकलं तर तुम्ही, तर तुम्हाला ट्रॅपविषयी किंवा सापळे आणि द फार्म असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथं विविध सापळ्यांविषयी माहिती मिळेल की चिकट सापळे कसे असतात, जे फेरोमेन ट्रॅप्स असतात, लाईट ट्रॅप्स असतात, अशा वेगवेगळ्या ट्रॅप्सबद्दल पण तुम्हाला तिथं वाचायला भेटेल. ॲक्च्युअली हे सगळं करण्याचा उद्देश हाच आहे की तुमच्या कॉस्ट रेड्यूस व्हावी. तुमची जी कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे ती रेड्यूस व्हावी, हा ह्याच्या मागचा प्रामाणिक उद्देश आहे. हे बघा, अतिशय सुंदर प्रकारे हा वेल वर जातो या कारल्याचा. यावर काकडीला पण अशा प्रकारे एक जाड हे भेटते, तर त्याप्रमाणे करता येईल. सतीश सर, त्या कॉर्नरला लावायचं. फुलं पण आलीत आता ह्याला. नाही ठीक आहे, ह्या कॉर्नर हा इथं लावा समोर. डायरेक्ट वरून घेतलं तरी जमन सुरू ही करा, त्याला डायरेक्ट ही आहे ना. हां, घ्या वरून घ्या डायरेक्ट. इट्स ओके. हे बघा किती सुंदर प्रकारे हे झाले. हे जुगाडच आहे. हे प्लास्टिक काढा. बघा, प्रयत्न करा अशा पद्धतीने करण्याचा. ह्याचे तुम्हाला मॅक्सिमम फायदे होतील. हे जुगाड तुम्ही जरी आपल्या बाजारात जरी कुठं जरी एखाद्या ॲग्रो सर्व्हिस सेंटरमध्ये गेला, हां, हे बघा लगेच तुम्हाला दिसेल की फेरोमेन ट्रॅपच्या अट्रॅक्ट झाल्यामुळं लगेच 2 माश्या येऊन पडल्या. रिझल्ट बघा,
तुम्हाला रिझल्ट दिसेल बघा, सी रिझल्ट. बाटली धरावर थोडीशी. हा बघा, 2 फळमाशा यात येऊन पडल्या. मग ही किती इन्स्टंट रिझल्ट. आता 1 मिनिट पण झालं नाही लावलेलं. दिसतंय का? हे बघा, ॲक्च्युली वी फोकस ऑन दॅट. दिसत असेल बघा मित्रांनो, रिझल्ट एवढा इन्स्टंट रिझल्ट. ते 2 माशा ह्यात येऊन पडल्यात. आता आम्ही परत जर फेरा मारला तर परत ह्या ठिकाणी परत अजून फळमाशा ह्यात येऊन पडतील. ओके, तर हे असे रिझल्ट भेटतात. खूप सुंदर हे आहे. आणि थोडंसं क्वालिटी लूर्स वापरा, थोडेसे महाग जातील पण त्याचं आउटपुट तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटेल. कारण हे खूप महत्त्वाचं आहे लूर वगैरे वापरणं. ह्यातनं तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाचते आणि मग तुम्हाला बरेचसे बेनिफिट पण होत राहतात. बघा, कारलं हे अमनश्री व्हरायटीचं कारलं आहे. अमनश्री व्हरायटीचं कारलं आहे. कारल्याचं बघा सस्टेन प्रोडक्शन भेटतं म्हणून आम्ही कारलं लावले. ॲक्च्युअली तुम्हाला आमचे फ्लावर पण दाखवतो की कसे फ्लावरची ग्रोथ झालेली आहे. ॲक्च्युअल त्या फ्लावरला किती फुटवे आहेत बघा. त्यातनं फळ पण आता बाहेर यायला लागले. अतिशय सुंदर ग्रोथ झाली बघा त्याची. थोडासा या प्लॉटमध्ये गोगल गायचा प्रॉब्लेम होता तरी पण तो सॉल्व्ह करून आम्ही हे असं प्रकारे आणण्याचा. बघा किती सुंदर फुटवे आहेत बघा. वांग्याची पण ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली आहे. फुटवे बघा, तुम्ही खालून चेक जर केले तुम्हाला फुटवे दिसतील. पंचगंगा व्हरायटीचं कारला आहे आणि गौरव अशा 2 व्हरायटीत लावलेले आहेत. हा प्लॉट पण अतिशय सुंदर आलेला आहे. थोडंसं खुरपणी राहिली आहे तर ती होईल आज आणि एकदम व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला. प्रयत्न करा मित्रांनो असे प्लॉट्स डेव्हलप करण्याचा. व्हेजिटेबलमध्ये तुम्हाला एक लवकरच उद्याच आम्ही एक खुशखबर देणार आहोत की बाबा आम्ही जे स्वप्न घेऊन उतरतोय ते स्वप्न सत्यात येण्यासाठी फक्त एक पायरी राहिलेली आहे. तर लवकरच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खूप उत्तम प्रकारे आमचं जे स्वप्न आहे की कॉस्ट रिड्युसिंग फार्मिंग आणि खूप कमी पैशात शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करायची, तर ते स्वप्न आम्ही लवकरच आमचं सत्यात येते. शासनाकडून बी त्याची दखल घेतली जाते आणि मॅक्सिमम प्रकारे कसं तुमच्यापर्यंत पोचता येईल त्याची एक पायरी आता आम्ही अलीकडे आहोत. एक उद्या कळेल फायनल काय विषय आहे. तर ह्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत माहिती पोचवत राहू. काय चुकत असेल किंवा आम्ही पण शिकतोय ॲक्च्युअल, तर काय चुकत असेल किंवा काय इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ इच्छित असाल तर सांगत चला. तुमच्या माध्यमातून आमच्यात बरेचसे बदल होतील. ॲक्च्युअल आम्ही पण ॲग्रिकॉस आहोत सगळेजण, पण आम्ही पण नवीन नवीन गोष्टी शिकत चालू आहे. ॲक्च्युअल वर्गात शिकणं आणि फील्डवर शिकणं ह्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. तर ह्या फील्डच्या अनुभवावर आम्ही जे 8-10 क्रॉपवर आता काम करतोय तर ते खूप आम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट्स भेटत आहे. जर तुम्ही व्यवस्थित शेड्यूल्स फॉलो केले तर चांगल्या प्रकारे क्रॉप्स येतात. मी तुम्हाला उदाहरणं पण दाखवली की किती फुटवा किती सुंदर प्रकारे आमचा प्लॉट आलेला आहे. तर असाच प्रयत्न तुम्ही पण करत राहा. काही अडचणी आल्या तर मेसेज करा. जे आम्हाला उत्तर जमणार नाही आम्ही त्यातले एक्सपर्ट्स लोकांना तुमच्याशी टच करून देऊ, त्यांच्या संपर्कात राहा. वेगवेगळी जी लोक एक स्नेल किल म्हणून एक औषध आहे गोगल गायसाठी किंवा एक लार्वा म्हणून एक औषध आहे. तर लार्वे म्हणून तुम्ही जर विचारलं तर तुम्हाला कोणी पण सांगेल. तर ते भेळीच्या आपली लाह्या असतात तर त्या लाह्या त्यामध्ये कालवायच्या त्या औषधामध्ये. त्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते त्या बुडाला टाकून द्यायचं. त्याने बऱ्यापैकी गोगल गाय कंट्रोल होती आहे. पण मॅक्स करायचं असेल तुम्हाला एक तंबाखू पावडर पण भेटते तर ती टाकले पण गोगल गाय जवळ येत नाही. आणि त्याच्यानंतर मग ते दुसरा प्रयोग किंवा ते हे टाकलं तर गोगल गाय ती खाते आणि ती किल होते स्वतः. तर असे बी 2 प्रयोग आपण करू शकतो. तर बघा तसा काय प्रयत्न करता आला तर उत्तमच आहे. शक्यतो प्रिव्हेंटिव्हच करा किंवा बेड वगैरे हाताळण्याच्या अगोदरच काय एखादं औषध फ्लडणे वगैरे सोडून ते सगळ्या किल करतात असा प्रयत्न करा. तर गोगलगावला हे 2 पर्याय आहेत गोगल गायसाठी. तर आम्ही ते लार्वाचा प्रयोग केला आहे आणि मग तंबाखू पावडरचा केलेला आहे. तर ते दोन्ही गोष्टी प्रयत्न करा करण्याचा. बऱ्यापैकी कंट्रोल होतं आहे. म्हणजे आमच्या आधी साल खाल्ली होती वांग्याची आणि ह्याची बऱ्यापैकी मर झाली आणि ते वांग्याची साल वगैरे कंट्रोल करायला आम्हाला बराचसा वेळ गेला. म्हणजे आम्हाला परत रिफिलिंग करावं लागली 25 ते 30 रोप अर्धा एकरातली. तसं तुमच्या बाबतीत नको आलं. त्यामुळे तुम्ही पूर्वीपासूनच काळजी घ्या. आपल्या रानाचं गोगल गाय असेल हे 2-3 पर्याय वापरण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आहे. आमच्या शेजारी पण खूप सुंदर सुंदर प्लॉट्स आहेत लोकांचे. तुम्ही हे बघा छान उत्तम प्रकारे तुम्ही भूमी आणला. इथं बाजरीचे बघा दाणे पण तुम्ही बघा. असे शेजारी पण खूप उत्तम शेतकरी उत्तम प्रकारे शेती पण करतात. तर
हे ॲक्च्युअली आम्ही आता BSc ॲग्री असून आम्हाला किती नॉलेज आहे आणि इथले शेतकरी ह्यांच्यापाशी नॉलेज नसताना पण किती उत्तम प्रकारे शेती करू शकतात ह्याची उदाहरणं आपल्याला दिसतात. तर कोणाला काय अडचण येत आली तुम्ही हे राहा. जुगाड स्पर्धेसाठी जुगाड पाठवा मित्रांनो. चांगला प्रतिसाद आहे, हजारांमध्ये बक्षीस आहे, ते मिळवायचा प्रयत्न करा. ॲक्च्युअल काल जे बाईकपासून त्यांनी ते हे बनवलं होतं, अक्षरशः इतके फोन त्यांना आलेत की त्यांना ऑर्डर्स भेटत आहेत त्याच्या. तुमचं जुगाड जर खरं ॲट्रॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते बनवण्याचं हे भेटेल. तर आमच्या माध्यमातून त्याचं पेटंट झालं तर अजून त्याचा डबल आनंद दुप्पट व्हायचा प्रयत्न होईल. अशा प्रकारे प्रयत्न करा, मॅक्सिमम जुगाड पाठवा. आमच्या पेजला लाईक करा. www.thefarmagri.com नावाने आमचं पोर्टल आहे, ते फॉलो करा. त्याचे वेगवेगळे आर्टिकल्स होतील. आता एक 2-4 दिवसामध्ये 100 आर्टिकलचा टप्पा आम्ही पार करतोय. अशा प्रकारे तुम्ही आमच्या टचमध्ये राहा. होय आम्ही शेतकरी नावाचा खूप सुंदर समूह महाराष्ट्रात काम करतो. खूप टॅलेंटेड आणि खूप चांगल्या प्रकारे डॉक्टर अंकुश चोरमुलेंसारखी, सुरेश काबाडेंसारखी, महेश बर्गेंसारखी, अमोल पाटलांसारखी चांगली लोक तिथं काम करतायत. ते ह्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना माहिती घ्या. त्या पेजला पण लाईक करा आणि खूप सुंदर प्रकारे त्यांची टीम पण काम करते. त्यांच्या टीमला पण सपोर्ट करा. ॲग्रोन नावाचं जे दैनिक येतं शेती क्षेत्रासाठी ते पण नेहमी वाचत चला. अशा वेगवेगळ्या माहिती तुम्ही सोर्सेस घ्या. तुम्हाला जर शेती चांगल्या प्रकारची करायची असेल तर तुम्हाला नॉलेज हे जास्त प्रकारचं पाहिजे. कष्टात कोणता शेतकरी कमी पडत नाही, तो त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये कमी पडतो. तर ही गोष्ट कमी न पडता आपण कशा उत्तम प्रकारे शेती करू शकतो. अमोल शेषात झेंडू, आता ॲक्च्युअली आमचा पण झेंडू आहे. ॲक्च्युअली मी तुम्हाला झेंडूचा प्लॉट पण दाखवतो की आम्ही पण खूप सुंदर प्रकारे झेंडूचा प्लॉट आणला आहे. ॲक्च्युअली आमचं इंटरक्रॉप आहे काकडीमध्ये. झेंडू आता लागवड करावी असं मी काय सांगू शकत नाही, कारण काय होतं हे कोरोनामुळे आमचे सगळे जे आमचे टीम मेंबरमध्ये आहेत फॉरकास्टिंगवाले एक जण, पण काय प्रॉब्लेम होतो की बाबा हे कोरोनाच्या अनकंडिशनल सिच्युएशन्समुळे आणि ह्या सगळ्या पावसामुळे सगळेच प्रॉब्लेम्स झाले ॲक्च्युअली. आता झेंडूला साधारण 100 ते 150-150 रुपये रेट गणपतीच्या अगोदर होता. आणि आता बघा तुम्हाला मी आमच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आणले, तर आमचा प्लॉट पण खूप सुंदर आला आहे झेंडूचा. आता हे थोडंसं हे कारल्याचं हे बाजूला सारायचे. तुम्ही बघा हे तुम्हाला दिसेल की खूप सुंदर प्रकारे झेंडूचा प्लॉट पण आला आहे आमचा. त्यात इंट्राक्रॉप केले काकडी, एका बाजूला काकडी आहे. आता हे वेल असे काकडीला पण फुलं आलेत मित्रांनो. हा झेंडा त्याच्या मागे कारणच होतं असं इंटरक्रॉप करण्याचं की मॅक्सिमम इन्कममध्ये आपल्याला हे नाही हो. तुम्ही कारल्याचे झेंडूचे फुटवे बघा मित्रांनो, खूप सुंदर प्रकारे फुटवे आहेत झेंडूला. कलकत्ता ऑरेंज नावाची ही व्हरायटी आहे. ओके, आता झेंडूला भाव भेटतील नाही भेटतील हा विषय ॲक्च्युअली हा म्हणजे हे जे गेज आम्ही नाही लावू शकत. ॲक्च्युअली इतकी कंडिशन वेगळी आहे की सांगणं खूप अवघड आहे. तरी पण तुम्ही काय करा, तुमच्या परिसरात लागवडीचा अंदाज घ्या. किती लागवडी झाल्यात, पहिली लोक किती लागवड करायची आणि आता किती करतात, ह्याच्यावर एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल. मार्केटची डिमांड कशी आहे, ह्या 2-3 गोष्टींनी तुम्ही अंदाज काढा आणि मग लावण्याचा प्रयत्न करा. ही छान व्हरायटी आहे कलकत्ता ऑरेंज. त्याचे रिझल्ट्स पण छान आहे. ते खूप उत्तम प्रकारे कारल्याला इंटरक्रॉप असल्यामुळे कारल्याला कुठंच आत्तापर्यंत फळमाशी असेल किंवा इतर कीटकांचा काहीच त्रास झालेला नाही. फवारण्या पण खूप कमी झाल्यात. अशा प्रकारे प्रयत्न करा. काय माहिती लागली तर आम्हाला कळवत चला. आता आम्ही 8-9 क्रॉपवर इथं रिसर्च करतोय, 10वं पण क्रॉप आम्ही उद्या लावतोय. तर अशा प्रकारे माहिती घेत चला. आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा. आमचं पेज फॉलो करा, आमच्या पोर्टलला फॉलो करा आणि लवकरच द फार्मच्या माध्यमातून जे आम्ही इनोव्हेशन आणतोय तर ते मॅक्सिमम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पुढील 1-2-3 दिवसामध्ये तुम्हाला ह्या बाबतीत सगळं कळवू. तर टचमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. असे ट्रॅप्स बनवा आणि खूप उत्तम प्रकारे सगळेजण शेती करतायत. थोडंसं टेक्निकल शेती करा आणि होय आम्ही शेतकरी द फार्म या दोन्ही पेजला फॉलो करा. अशा माध्यमातून टच राहा. धन्यवाद.